नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. नीट परीक्षा झाली, पेपर फुटला, पुन्हा नीट परीक्षा झाली. आता साधारण 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळणार? आणि नेमका हाच काळ असतो जेव्हा हजारो पालकांना फोन येतात, सर तुमच्या मुलाला MBBS सीट मिळवून देतो, मॅडम मॅनेजमेंट कोट्यात जागा आहे, NRI कोट्यात कमी खर्चात प्रवेश करून देतो. अनेक जण स्वतःला एजंट, सल्लागार किंवा कन्सल्टंट म्हणून घेतात. त्यांच्याकडे आकर्षक कार्यालय, वेबसाईट, व्हिजिटिंग कार्ड आणि गोड बोलणारे कर्मचारी देखील असतात. पण प्रश्न असा आहे, यातील खरं कोण आणि बनावट कोण हे कसं ओळखणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नीट नंतर होणाऱ्या फसवणुकीचे प्रमुख प्रकार आणि फसवणूक करणारे कोणत्या युक्त्या वापरतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या, कारण याच विषयावर यापुढेही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल, त्यासाठी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. मित्रांनो, नीट परीक्षा झाल्यानंतर किंवा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक विविध मार्गांनी काही लोकांपर्यंत पोहोचतात. मग सुरू होतो फोन कॉल, व्हॉट्सअप संदेश आणि ईमेलचा वर्षाव. हे लोक सांगतात, तुमचे गुण पुरेसे आहेत, तुम्हाला मिळालेले मार्क बरोबर आहेत, आमचे थेट कॉलेजशी संबंध आहेत, आजच निर्णय घेतला तर सीट निश्चित करता येईल, उद्या उशीर होईल. पण इथेच सर्वात मोठा धोका असतो. तुमच्यावर मानसिक दबाव आणला जातो. पालकांना वाटतं 1 वर्ष वाया जाऊ नये, आणि विद्यार्थ्याला वाटतं आता हीच शेवटची संधी असेल. आपला निर्णय चुकला तर आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, आणि अशा घाईत अनेक जण मोठी आर्थिक चूक करून बसतात. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो, नीट परीक्षा उत्तीर्ण होणं आणि MBBS प्रवेश मिळणं या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. निकाल लागल्यानंतर अधिकृत काउन्सिलिंग सुरू होतं, पण त्याआधीच अनेक एजंट, कन्सल्टंट आणि तथाकथित शिक्षण सल्लागार पालकांशी संपर्क साधू लागतात, त्यांच्याशी फोनवर बोलतात, आणि इथूनच सुरू होतो फसवणुकीचा खरा खेळ. कोणतीही व्यक्ती तुम्हाला 100% MBBS ची सीट मिळेल अशी हमी देऊ शकत नाही. प्रवेश प्रक्रिया ठराविक नियमानुसारच चालते. मात्र हे लोक तुम्हाला बुकिंग अमाऊंट, प्रोसेसिंग फी, सीट ब्लॉकिंग अशा विविध नावं देऊन लाखो रुपये ते तुमच्याकडून उकळण्याचा प्रयत्न करतात. कॉलेजच्या नावाने बनावट प्रवेशपत्र दिलं जातं. सरकारी शिक्क्यासारखेच दिसणारे कागद पाहून अनेक पालक आणि विद्यार्थी विश्वास ठेवू लागतात. अधिकृत वेबसाईट सारखी दिसणारी वेबसाईट बनवली जाते, फक्त या वेबसाईटमध्ये एका अक्षराचा फरक कुठेतरी ठेवला जातो. त्यामुळे लोक चुकीच्या वेबसाईटवर माहिती भरतात. त्यानंतर हे लोक संपूर्ण व्यवहार फोन आणि व्हॉट्सअपवर करतात. त्यांचं कोणतंही खरं कार्यालय नसतं, अधिकृत ईमेल नाही, लिखित करार देखील ते लोक करत नाही, आणि हाच फसवणुकीचा मोठा इशारा समजला पाहिजे. अशा फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करण्याकरिता काही सोपे नियम पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कॉलेजची मान्यता आणि प्रवेश प्रक्रिया अधिकृत माध्यमातून तपासा आणि समजून घ्या. कोणालाही वैयक्तिक बँक खात्यात पैसे पाठवू नका. प्रत्येक व्यवहाराची पावती घ्या. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. घरच्यांशी आणि कुटुंबाशी चर्चा करा. शंका असेल तर संबंधित अधिकृत संस्थेकडे माहितीची खात्री करून घ्या. एक फोन करून खात्री केली तर लाखो रुपयांचं नुकसान तुमचं वाचू शकतं. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेले आहात, आणि पालकांनीही तुमच्या शिक्षणासाठी मोठा त्याग केला आहे. ही मेहनत आणि पैसा कोणत्याही फसवणूक करणाऱ्याच्या हाती जाऊ देऊ नका. या व्हिडिओचा उद्देश भीती पसरवणं असा अजिबात नाही, तर योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा आहे.
हा व्हिडिओ प्रत्येक नीट विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे एखाद्या कुटुंबाचे लाखो रुपये आणि एका विद्यार्थ्याचं भविष्य वाचू शकतो. आपल्याला ही माहिती योग्य वाटत असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.